ऐकलात? विजयदुर्गात आणि माझं नाव वंदना नार्वेकर. ऐकलात? आता कोकण तर सगळ्यात जास्त फेमस नॉनव्हेजसाठीच आहे. कारण नेहमीचा प्रॉब्लेम असतो ना, पण नॉनव्हेजवाल्यांची मजा असते कायम. व्हेजवाल्यांना किती प्रॉब्लेम येतो, काय खावं, कसं खावं, आणि जिथे नॉनव्हेज मिळतं तिथे व्हेज चांगलं मिळेल की नाही हे शंका असते. Stop. हॅलो, हे आलेलो आहोत आपण आलोय महाराष्ट्र लंच होममध्ये. तिथे नॉनव्हेज आणि व्हेज असे दोन्ही पदार्थ मिळतात. नॉनव्हेज आणि व्हेज, हो. पण मला इथे आल्यापासून ना थोडंसं नॉनव्हेजचं माहोल जास्त वाटतोय. आणि हे जे इंटिरियर पण आता आपण पाहिलं आहे ना, हे पोळी, मासे घेऊन जाणारी, त्याच्यानंतर कोकण. आता कोकण तर सगळ्यात जास्त फेमस नॉनव्हेजसाठीच आहे. कारण जास्तीत जास्त कोकणामध्ये नॉनव्हेज पदार्थ खाल्ले जातात, कारण समुद्रकिनारा लाभलेला असल्यामुळे. सो इथे मला वाटतंय तर जास्तीत जास्त नॉनव्हेज पदार्थ मिळतील असं. लेट्स सी काय असेल व्हेजमध्ये, मला काय मिळतं. नेहमीचा प्रॉब्लेम असतो ना, पण आपण व्हेजही आहे, डोंट वरी. व्हेज पण आहे आणि दोन्ही छान आहे. पण व्हेज आहे, तुझी मजा आहे का? नॉनव्हेजवाल्यांची मजा असते कायम. व्हेजवाल्यांना किती प्रॉब्लेम येतो, म्हणजे नॉनव्हेजवाल्यांबरोबर जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हा काय खावं, कसं खावं, आणि जिथे नॉनव्हेज मिळतं तिथे व्हेज चांगलं मिळेल की नाही हे शंका असते. आता बघूया नक्की इथे काय मिळेल. आता हिच्या म्हणण्यात पण तथ्य आहे. ज्या हॉटेल्समध्ये नॉनव्हेज पदार्थ मिळतात तिथे व्हेजला जास्त प्राधान्यच दिलं जात नाही. म्हणजे अगदी फार फार तर एखाद दुसरी भाजी आणि डाळ इतकंच काय ते व्हेज जेवण मिळतं या हॉटेल्समध्ये. आणि आमच्या दोघींचा ना हा कायमचाच पेच असतो. जेव्हा मला नॉनव्हेज खायचं असतं तेव्हाही व्हेज असल्याने आम्ही व्हेज नॉनव्हेज मिळणारे हॉटेल्स शोधतो. पण तेव्हा हिला तिथे पदार्थ निवडायला काहीच ऑप्शन किंवा पर्याय नसतो. मग आहे त्या पदार्थांवरच तिला समाधान मानावं लागतं. पण मी असं ऐकलंय की इथे व्हेज पदार्थही आहेत जे की बहुपर्यायी असे आहेत. आणि या हॉटेलचं नावच महाराष्ट्र लंच होम असल्याने महाराष्ट्रातील विविध भागातील पदार्थ इथे मिळत असल्याचं आम्हाला कळलं होतं. माझा नॉनव्हेजचा मेन्यू तर ठरला होता. हिच्या व्हेजच्या मेन्यूसाठी आम्ही मेन्यू कार्ड उचललं आणि वाचायला सुरुवात केली. आणि मेन्यू कार्ड मधील हे असे गावरान पदार्थ बघून हिला तर खूपच आनंद झाला. आता थोडाही वेळ न घालवता आम्ही लगेचच जेवणाची ऑर्डर दिली. आणि जेवण येईपर्यंत म्हटलं या हॉटेलची सफर करूयात. चला आमच्या बरोबर तुम्ही येताय ना? मित्रांनो, तुम्ही गोदरेज सारख्या दिग्गज उद्योगपतींचं नाव तर ऐकलंच असेल. आणि मुंबईमधील कोणत्या भागात यांचं वर्चस्व आहे हेही तुम्हाला माहित असेल. नसेल तर ते मी सांगते. मुंबईमधील विक्रोळी या उपनगरातील भागात यांच्या मोठमोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. आणि तिथेच विक्रोळी पश्चिमेला आहे हे महाराष्ट्र लंच होम. आज आपण इथेच जेवणार आहोत.
खरं सांगू का, आत आल्यावर यांचं ॲम्बियन्स बघूनच आम्ही खूप खुश झालो. हॉटेल तर प्रशस्त होतच, पण यांची आतली सजावटही फार सुंदर होती. खरं तर अशा मोठमोठ्या ॲम्बियन्स असलेल्या हॉटेलमध्ये मिळणारे पदार्थही तितकेच महागडे असतात आणि म्हणून आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं तिथे फिरकतही नाही. पण या हॉटेलचं ॲम्बियन्स भपकेबाज असलं तरी इथे मिळणारे पदार्थ पॉकेट फ्रेंडली असल्याचं आम्हाला कळलं होतं. म्हणूनच इतके धिटाई करून आम्ही या हॉटेलमध्ये शिरलो होतो. यांच्या हॉटेलमध्ये आणखी एक विशेष माहिती आहे का काय आहे? यांनी इथे पितळेच्या भांड्यांचा विशेष वापर केलेला आहे. अगदी सजावटीसाठी खास सुंदर असा वापर केलेला आहे. मला तर पहिल्यांदाच असं बघायला मिळालं. पूर्वीच्या काळात पितळेची भांडी खूपच लोकप्रिय होती, कारण ती टिकाऊ, सुंदर आणि आरोग्यासाठी चांगली मानली जाते. पाणी पिणे, अन्न शिजवणे आणि धार्मिक विधींसाठी या भांड्यांचा वापर होत होता. पण असो, आता त्याचा वापर खूपच कमी झालाय आणि यांनी सजावटीसाठी याचा सुंदररित्या वापर केलेला आहे. आता सर्वात पहिली तर मी मागवलेली नॉनव्हेजची माझी थाळी, रावस थाळी माझ्या पुढ्यात आली होती. आता यात ही कोशिंबीर, सुक्का जवला, सोलकढी, हे रावसचं सार, रावस फ्राय. मी मालवणी थाळी मागितलेली, पण मला रावस फ्राय काही मालवणी पद्धतीचे फ्राय वाटत नाहीयेत. बघू खाऊन काय वाटतंय आता. आता पाळी आहे ती व्हेज जेवणाची. व्हेज जेवणात आम्ही पिठलं आणि भाकरी घेतली होती. गरम गरम चण्याच्या डाळीचं पिठलं आणि भाकरी आमच्या पुढ्यात आलेली आहे. व्हेज जेवणात आम्ही आणखी एक पदार्थ घेतलाय, तो म्हणजे पनीर भुर्जी. पनीर भुर्जी की नाही, व्हेज लोकांसाठी अंड्याच्या भुर्जीला ऑप्शन असतो. त्यासोबत आम्ही भाकऱ्या घेतलेल्या आहेत. आता आणखी घेतलेला भरली वांगी मसाला आणि वड्यांच्या सोबत आम्ही जेवणाला सुरुवात केली. Sorry ass DJ. एकंदरीतच यांचा ॲम्बियन्स पाहता आणि यांचं जेवण याच्याप्रमाणे ॲम्बियन्स तर खूपच छान आहे. अगदी प्रश्नच नाही, मस्तच आहे. पण जेवणात म्हटलं तर जेवणामध्ये मला नॉनव्हेज पेक्षा व्हेज जेवण जास्त चांगलं वाटलं. मी मागितलेल्या थाळीमध्ये, मालवणी थाळी जी मागवलेली मी, त्यामध्ये मला फ्राय मच्छी काही मालवणी सारखी लागली नाही. पण इतर व्हेज जेवण मात्र अप्रतिम होतं.
ताई, जेवण आवडलं का? हो आवडलं ना, पण तितकंसं नाही बरं का. का? अगं मालवणी पद्धतीत जे मॅरिनेशन असतं ना ते मला इथे कुठेतरी मिसिंग वाटलं. काय मॅरिनेशन? मॅरिनेशन म्हणजे मालवणी फिश फ्रायमध्ये तिखट मिठाबरोबर माशांचा हिरवसपणा घालवण्यासाठी जो आंबट पदार्थ वापरला जातो तो म्हणजे हा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे आगुळ. कोकम सरबत बरोबर? नाही नाही ग, कोकम सरबत नाही. अगं नाही हो का? हो, कोकम सरबताचाच प्रकार आहे हा, पण याच्यामध्ये साखर नसते. अच्छा, हा रतांब्याचा रस आहे. रतांबा कोकम सरबत. हो त्याचाच बनवतात, पण तो सरबताचा प्रकार नाही. त्याच्यात अजिबात साखर वापरलेली नसते. ओके, याचं काय करतात? याचं बऱ्याच म्हणजे आपलं पित्तशामक आहे हे होतो. अच्छा, आणि मग हे मॅरिनेशन साठी पण वापरायचं म्हणजे Yes. तुमचं जेवण एकदम टेस्टी. टेस्टी मालवणी पद्धतीचं जे जेवण असतं ना त्याच्यामधलं सिक्रेट आहे, तो सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे आगुळच आहे बरं पण का. हे मिळणार कुठे? हे आमची एक मावशी आहे, ती आमच्या कुटुंबासाठी खास ते आणते. आम्ही आज ते तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत बरं का. मग तो संपर्क कसा करणार? आता ती ना मावशी आमची ती ही आहे आमची रजनी मावशी. नमस्कार. तीच आमच्या कुटुंबासाठी हा प्युअर आगुळ घेऊन येते. तो आज आम्ही हिच्या मार्फत तुमच्यासाठी आणलेला आहे. मावशी सांग जरा या आगळबद्दल. हे जे आगुळ आहे ते माझ्या भाच्यांसाठी मी विजयदुर्गावरून घेऊन आले, तर त्यांना तो पसंत पडला. तो म्हणतात तुमच्यापर्यंत आम्ही पोचू, असं त्यांची इच्छा झाली, म्हणून मला ते इकडे ऍड करायला घेऊन आले आहेत. ऐकलात? विजयदुर्गात. आणि माझं नाव वंदना नार्वेकर. ऐकलात? तेव्हा तुम्हाला जर पाहिजे असला आगुळ, आपला संपर्क साधा. मच्छी कढीत पित्त झाला तर एकदम प्युअर आहे, प्युअर त्याच्यात कुठल्या बदल नाही. तेव्हा तुम्ही संपर्क साधा, जो माझ्या भाचीने केलेला याच्यात फोन नंबरवर. जर हवा असला आगुळ तर तुम्ही घेऊ शकता. एवढंच सांगण्याची मी हे करते तुम्हाला. हां, रामकृष्ण हरी.